लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज तारीख आहे 17 डिसेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट. 17वा प्लस 18वा हप्ता आज वाटप. डिअर कस्टमर, डिअर पेमेंट ऑफ ₹3000 क्रेडिटेड असा आता मेसेज पडणार आहे. आणि युट्यूब वरती ही सर्वात अगोदर अपडेट आपण देत आहोत मराठी निके त्या युट्यूब चॅनल वरती. तर बघा, झटपट आता पैसे वाटप होणार आहेत. 17वा प्लस 18वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर प्लस डिसेंबरचे पैसे आता जमा होणार आहेत. 2 हप्त्याचे पैसे आजपासून वाटप होणार आहेत. दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र जमा होणार आहेत. सर्व बँकांमध्ये हे पैसे आता वाटप होणार आहेत. तर बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वांसाठी आजची जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. तर बघा, मग आरबीएल बँक असेल, एसबीआय, सिटी बँक, त्यानंतर तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँकेचा अकाउंट जोडलेला असू द्या किंवा पोस्ट बँकेचं अकाउंट जोडलेलं असू द्या, सर्व बँकांमध्ये आता हप्ता जमा होणार आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की सर्व महिलांनी, सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ई-केवायसी सर्वांना बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर इथून पुढचा तुमचा हप्ता किंवा तुम्हाला मिळणारा लाभ, हा लाभ स्थगित केला जाईल, हा लाभ थांबवला जाईल. त्यामुळे सर्व महिलांना एकच संधी दिली जाणार आहे ई-केवायसी करण्यासाठी. त्यामुळे सर्वांनी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 2 हप्ते आता वाटप होणार आहेत. आजपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. नोव्हेंबरचा हप्ता वाटप होणार, सोबत डिसेंबरचा हप्ता. नोव्हेंबर महिना संपला, अजूनपर्यंत हप्ता मिळालेला नाहीये. तर ही सर्व ऑथेंटिक अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वांना हा हप्ता वितरित केला जाणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील महिलांना लवकर पैसे मिळणार, काही महिलांना उशिरा पैसे मिळणार, आता संपूर्ण अपडेट व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज तारीख आहे 17 डिसेंबर, वार आहे बुधवार आणि आजची अपडेट आलेली आहे. नोव्हेंबर हप्ता आता झटपट किंवा लवकरच या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये फायनली आता पैसे जमा होणार आहेत. अखेर सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. भरपूर दिवस झालं सर्व बहिणी, सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये होत्या की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. तर बघा, वर्ष 2025 संपत आलेलं आहे आणि दोन्ही शेवटच्या महिन्याचे हप्ते आता एकत्र जमा केले जाणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा, महायुती सरकारला आता ची या ठिकाणी वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्राची लाडकी बहीण तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आता लवकरच या ठिकाणी अपडेट देतील आणि त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचा पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा, वर्षपूर्ती होत आलेली आहे, झालेली आहे या ठिकाणी बघा महायुती सरकारची. तसेच बघा, आपल्या लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट योजना असतील, या सर्व योजनांसंदर्भात अधिकृत अपडेट व माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब बटन दाबा. बघा, आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलला सिल्वर अवॉर्ड मिळालेला आहे. नेक्स्ट आपल्या युट्यूब चॅनलचं टार्गेट असणार आहे गोल्ड प्ले बटन. तर हे 1 मिलियन सबस्क्रायबर वरती भेटणार आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा. हे सर्व टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे. त्यानंतर टार्गेट असणार आहे डायमंड प्ले बटन, जे की आपल्याला 10 मिलियन सबस्क्रायबर वरती भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा. तसेच तुमचा सपोर्ट इम्पॉर्टंट यामध्ये रोल प्ले करणार आहे. नवीनतम अपडेट्स जाणून घेण्यासाठी या योजनेसंदर्भात तसेच अजून इतर योजनांसंदर्भात, तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा आणि आत्ताच आपल्या चॅनलचे सदस्य व्हा. ठीक आहे. तर बघा, तसेच आपल्या चॅनल तर्फे आता सुरू आहे स्पेशल असा गिव्हअवे. आपल्या चॅनलवरती ज्या दिवशी 200K होतील, म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्यांचा गिव्हअवे केला जाणार आहे, वाटप केला जाणार आहे. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहे. तर ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली कंप्लीट होईल, टार्गेट पूर्ण होईल, त्या दिवशी आपल्या व्ह्युअर्स व सबस्क्रायबर्सला संधी असणार आहे. या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी हे टार्गेट हिट होईल, त्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती पूर्ण होतील, त्याच दिवशी हे वितरण होणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा
जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेसंदर्भात सर्व ऑथेंटिक अपडेट पाहायला मिळेल. आता बघा, भरपूर महिलांचा किंवा लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न होता की दादा 1500 रुपये येणार आहेत की 2100 रुपये येणार आहेत, असा प्रश्न बऱ्याच महिलांनी विचारला होता. तर सध्या मिळालेल्या अपडेट्सनुसार तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. परंतु या ठिकाणी याच्यामध्ये एक अट आहे, आता सध्या तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की आता सध्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेचाच हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे, आणि 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 100% 2100 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री, ठीक आहे, सर्वांनी सांगितलेलं आहे 2100 रुपये मिळणार. परंतु लाडक्या बहिणींना 2100 रुपये आता नाही तर योग्य वेळी मिळणार आहेत. म्हणजे कधी सुद्धा त्या संदर्भात शासन निर्णय होईल, मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर तो निर्णय घेतला जाईल. त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळतील. ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण योजना ई केवायसी महत्वाची आजची अपडेट. ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला आता एकच संधी दिली जाणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट येत आहे. जर तुम्ही ई केवायसी ची प्रक्रिया पार नाही केली किंवा कंप्लीट नाही केली तर तुमचे इथून पुढचे मिळणारे पैसे बंद होणार, अशी या ठिकाणी अपडेट येत आहे. एकच संधी दिली जाणार आहे तुम्हाला ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे, आता बघा, सर्व महिलांसाठी या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी सूचना दिलेल्या आहेत की लाडक्या बहिणींनो, ई केवायसी दुरुस्तीसाठी तुम्हाला एकच संधी दिली जाणार आहे. त्यांनी स्वतः ऑफिशियली पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे. तर बघा, सर्वात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी असा आहे की ई केवायसी मध्ये एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे. पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी ही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, चूक दुरुस्तीची ही संधी तुम्ही गमावू नका. जर तुम्ही संधी गमावली तर तुम्हाला इथून पुढे भविष्यात मिळणारा लाभ तुमचा बंद होईल. या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणे, जमा होणे दर महिन्याला अकाउंटमध्ये बंद होतील. आता थोडक्यात सांगतो केवायसी कशी करायची. बघा, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे, ladkibhin.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे, आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड भरायचा आहे आणि ई केवायसी करण्यासाठी बघा 2-3 कागदपत्रे तुमच्याकडे असणे इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये कोणकोणती ती कागदपत्रे आहेत ते आता आपण या ठिकाणी माहिती पाहूया. तर बघा, ई केवायसी करण्यासाठी लागणारी कागदपत्र, पहिलं कागदपत्र आधार कार्ड. आधार कार्ड लिंक असलं पाहिजे मोबाईल नंबर साठी, कारण की ओटीपी त्याशिवाय येत नाही. जर तुमचा आधार कार्ड मोबाईलशी लिंक नसेल तर तुम्हाला ओटीपी येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता ई केवायसी प्रक्रिया करण्याची सोपी पद्धत 4 स्टेप मध्ये सांगतो तुम्हाला. बघा, पहिल्यांदा तुम्हाला योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. तिथे गेला, ई केवायसीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल वरती ओटीपी येईल तो टाकायचा आहे आणि माहिती सर्व तपासून तिथे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील ते व्यवस्थितपणे भरायचे आहेत आणि ई केवायसी सबमिट करायचे आहे. मग तुम्हाला तिथे दाखवले जाईल ग्रीन कलर मध्ये की तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ई केवायसी करून घ्या. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी संदर्भात मोठी अपडेट येत आहे की ई केवायसी दुरुस्तीसाठी तुम्हाला एकच संधी मिळणार आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच अजित पवार साहेब यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत. ई केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. ठीक आहे, सदर योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. म्हणूनच या महिलांना ई केवायसी करताना झालेली चूक सुधारण्यासाठी संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन ई केवायसी मध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे. यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ठीक आहे, ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभाग कटिबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे की ई केवायसी करण्यासाठी एकच संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे ई केवायसी साठी एकच तुम्हाला संधी असणार आहे. ठीक आहे, 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे. या अगोदर तुम्हाला सर्वांना ई केवायसी करून घ्यावी लागणार आहे. ठीक आहे,
त्यानंतर बघा यासोबत पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. ठीक आहे. तसंच बघा शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतील कर्जमाफीसाठी तर बघा ही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत. बँकेकडून माहिती मागितलेली आहे. आता बघा महत्वाची सूचना शॉर्ट मध्ये सांगतो. कागदपत्रे बघा पहिलं कर्जाकरिता गहाण दिलेला सातबारा ची झेरॉक्स लागेल, आधार कार्डची झेरॉक्स लागेल, फार्मर आयडी कार्ड लागेल, पॅन कार्ड झेरॉक्स लागेल, सेव्हिंग पासबुकचे झेरॉक्स, फक्त संयुक्त जॉईंट बँक खाते देऊ नये. ठीक आहे. कर्ज खात्याची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक लिंक असलेला लागणार एवढ्या गोष्टी तुम्हाला लागतील. तर आपण या ठिकाणी शॉर्ट मध्ये तुम्हाला अपडेट दिलेला आहे. तसेच या ठिकाणी काही महत्वाच्या टिप आहे, काही महत्वाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहा शेतकरी मित्रांनो. ठीक आहे. अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी माहिती आहे. कर्जमाफी करणार म्हणजे करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी बघा हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. ठीक आहे. आता बघा तुम्हाला जर हप्ता मिळवण्यासाठी किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये आता बघा नोव्हेंबरचे पैसे असतील, डिसेंबरचे जमा होणारे पैसे असतील, हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जमा झालेत की नाही हे तुम्हाला चेक करायचं असेल. यासाठी तुम्हाला इंटरनेट कॅफेमध्ये किंवा बँकेमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्ही ते घर बसल्या चेक करू शकता. तेही फक्त एक मिस कॉल देऊन. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे बँक बॅलन्स तुम्ही घर बसल्या चेक करू शकता तुमच्या बँकेचा. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक बँकेचा वेगवेगळा नंबर असतो. त्या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती SMS येतो आणि त्यामध्ये तुम्हाला समजतं की किती बॅलन्स तुमच्या अकाउंटवरती शिल्लक आहे. त्यावरून समजतं तुम्हाला की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही झाला. ठीक आहे. या प्रकारे आहे. आता या ठिकाणी काही बँकांची यादी आलेली आहे. त्यापैकी बघा SBI बँकेचा अकाउंट असेल तर हा नंबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रासाठी हा नंबर आहे. इंडियन पोस्ट बँकेचं जर तुमचं अकाउंट असेल तर हा नंबर आहे. याच्यावरती मिस कॉल दिला की तुम्हाला समजेल की तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही. फक्त सोपी पद्धत आहे. आता बघा लाडक्या बहिणीसाठी सर्व खुश खबर आहे. आता लवकरच SMS पडणार आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. पैसे आता जमा होणार आहे. पैसे वाटप आता बघा सर्व बँकांमध्ये सुरू होणार आहे. मग तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट जोडलेलं असू द्या, ऍक्सिस बँक असेल, इंडसलँड बँक असेल, IDBI बँक, युनियन बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक किंवा पोस्ट बँक सर्व बँकांमध्ये आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. विशेष म्हणजे सर्व बँक तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये हे हप्ता हे पैसे वाटप होणार आहेत. सर्व महिलांसाठी खुशखबर. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आजची अपडेट. बरेच महिलांना 1500 रुपये मिळणे बंद झालेले आहेत. तर याचं कारण काय आहे? तुमचे सुद्धा 1500 रुपये मिळणे बंद झालेत का? तर याचं उत्तर या ठिकाणी आहे. ज्यात केवायसी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पैसे बंद होण्यामागचं खरं कारण समजावून सांगितलेलं आहे. जर तुमचेही 1500 रुपयाचे हप्ते थांबले असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा सरकारने आता केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे वेळेत केवायसी पूर्ण करा आणि पुढील हप्ते सुरळीत मिळवा. तर तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्यानंतर मग तुमचे सुरळीतपणे हप्ते मिळणे चालू होतील. आता बघा लाडकी बहीण योजना आजची अपडेट. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. तर बघा आता लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम ट्विट करतील, पोस्ट करतील आणि त्यानंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल हप्ता वाटप संदर्भात. ठीक आहे. आता मिळालेल्या अपडेट नुसार पैसे वाटपाची सुरुवात कधीपासून होऊ शकते तर मिळालेल्या अपडेट नुसार एक तर 19 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.